विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल म्हणजे विश्व हिंदू परिषदेचा युवा आयाम आणि हे संचलन आज आमच्या मुंबईमध्ये 4 विभाग असतात. 4 विभागचे बजरंग दलचे कार्यकर्त्याचे आज हे शौर्य संचलन आहे आणि जवळजवळ 8,000 बजरंग दलचे कार्यकर्ते हे संचलनामध्ये सहभाग होणार आहेत. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ज्या प्रकारांनी आजची परिस्थिती झाली आहे, जिहादी तत्व, लँड जिहाद, लव जिहाद आणि बांगलादेशी घुसपैठ हे सगळे विषय घेऊन आम्ही हे सगळे समाजामध्ये एक जागृती करत असतो आणि त्यासाठी हे संचलन आणि दिल्लीत काल झालं, आज मुंबईत आहे. जवळजवळ 10,000 बजरंग दलचे कार्यकर्ते या संचलनामध्ये सहभाग होणार आज. आणि तुम्ही पाहतात या ठिकाणी सगळ्या ठिकाणी तुम्ही पाहतात हे संचलन आता सुरू झालं आहे. सर्व युवा बजरंगी आहे आणि आमचे गणवेश घालून आज हे संचलन होत आहे. आणि हे युवा शक्ती, सेवा, संस्कार आणि सुरक्षा हे घोषवाक्य घेऊन हिंदू समाज आणि देशाची रक्षासाठी बजरंग दल काम करत आहे. शौर्य दिवस आहे नेमकं शौर्य दिवस आहे काय 6 डिसेंबर 1992 त्या दिवशी बजरंग दलचे कार्यकर्ते आणि सर्व हिंदू समाज मिळून 500 वर्षाचे कलंक होतं अयोध्यामध्ये, ते कलंकाने नस्तोनाबूत केलं. आणि तिथे आज आपण सर्व पाहतात एक मोठं भव्य राम मंदिर उभं आहे. तर त्यासाठी ते शौर्य दिवस आपण त्या दिवशी गीता जयंती होती, ते आम्ही ते तिथी म्हणून गीता जयंतीच्या दिवशी आम्ही हे शौर्य संचलन सादर करतो. आणि ह्या शौर्य संचलन गीता जयंतीच्या दिवशी आम्ही सादर करतो.